आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सीआयडी कडे चाललेला आहे. त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली आहे. तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत. न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे. त्या चौकशीचं काय स्टेटस आहे त्या समितीचं, काय काम सुरू आहे? हे पहा, न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जातं. हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं. त्याप्रमाणे मला वाटतं अहलुवालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचं दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही. चौकशी ते सुरू झाली त्यांची का? हो, आता सुरूच होईल ना. ऑर्डर निघेल, त्याची चौकशी चालू होईल. पोलीस एसआयटीचं काम करील आणि जे याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशीचं काम. या संदर्भात मी आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे. महादेव मुंडेच्या खुनी पुढच्या 15 दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा प्रकारची विनंती. काल एक कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली. पोलीस अधिकारी अन्नाला बोलतो आर्मीकरणाला गुन्हा दाखल करू नका असं रेकॉर्डिंग व्हायरल झाली. हे कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं, मिस्टर बल्लाळ देव. त्या प्रभासच्या पिक्चर मध्ये होता एक बल्लाळ देव. मिस्टर बल्लाळ हे जे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले. त्याच्यामुळे तर हे स्तोम माजलं ना. बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत, पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं. मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली. याचं कारणच हे आहे. ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले. वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता. तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडे? तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना. त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा. तोच म्हणतोय संतोष कुठे या, लवकर रोहित लवकर या. अरे बाप रे, अरे काय चाललंय. आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले. लातूरचं जेल मागतायत. कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे. फक्त ऑर्डर होऊ द्या, मग नंतर